महाराष्ट्र विधानसभा हंगामी अध्यक्षांचा आज शपथविधी समारंभ। भाजप आमदार कालिदास कोळंबकर घेणार हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ। नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 7 ते 9 डिसेंबर दरम्यान विशेष अधिवेशन, तर 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीसांची माहिती। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। सर्व मंत्र्यांच्या कामाचं मूल्यांकन करून निर्णय घेतला जाईल। तिन्ही पक्षांना मंत्रिपद द्यायची असल्यानं काही प्रमाणात मागे पुढे होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती। भाजप 18 ते 20 मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेला जवळपास 14 मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा। मी 4 टर्म आमदार असल्यानं मला मंत्री करावं, प्रताप सरनाईक यांची मागणी। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांची पहिली सही वैद्यकीय मदतीच्या फाईलवर। पुण्याच्या रुग्णाला 5 लाखांची मदत। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, निकष नसेल तरीही नाव कमी करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे लवकरच मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा। शिवसेना प्रवक्ते किरण पावसकरांचं खळबळजनक विधान। यामुळे शिवसेना शपथविधी सोहळ्यावर नाराज असल्याची चर्चा। देवेंद्र फडणवीसांमुळे नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही प्रकल्पांना चालना मिळाली नाही, परंतु फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानं उर्वरित प्रकल्पांना गती मिळेल, नागरिकांना विश्वास। बारामतीत देवेंद्र फडणवीसांचे फ्लेक्स। होय, मी पुन्हा आलोय, त्यांच्या नाकावर टिचून आलोय, अशा आशयाचं बॅनर्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। हर्षवर्धन पाटलांची सहकुटुंब सागर बंगल्यावर हजेरी। देवेंद्र फडणवीसांना दिल्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा। महाराष्ट्र काँग्रेसकडून गटनेता प्रतोद निवडीचे अधिकार खरगेंना। महाराष्ट्रातील निवडून आलेल्या आमदारांचा एकमताने निर्णय। काँग्रेस वर्किंग कमिटीकडे तसं पत्र सुपूर्द। पूजा खेडकरची नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका। अहिल्यानगर आणि पुणे जिल्हाधिकारी सोडून इतर कुणाकडेही सुनावणी हस्तांतरित करावी, पूजा खेडकरांची मागणी। सचिन वाझेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इतर सर्व आरोपींना जामीन मिळालेला असताना आपल्यावर अन्याय का, असा सवाल करत वाझेंनी केली हायकोर्टात याचिका। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपींच्या शिक्षेविरोधात दाभोलकर कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। आज हायकोर्टात सुनावणी। काही आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आल्याचा याचिकेतून आक्षेप। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। दादरच्या चैत्यभूमीवर उसळला भीमसागर। दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून अभिवादन। नव्या सरकारच्या शपथविधीनंतरचा हा पहिलाच मोठा सरकारी कार्यक्रम। बाबासाहेबांच्या मुंबईतील स्मारकाला उशीर होतोय, हे बाबासाहेबांचं स्मारक आम्ही लवकरच पूर्ण करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। इंदू मिल मधील बाबासाहेबांचं स्मारक कधी तयार होणार? 9 वर्ष उलटूनही स्मारकाचं काम रखडलंय। स्मारकाचं काम कधी पूर्ण होणार याची तारीख सांगा, सचिन खरात यांचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। संसद भवन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं हस्तांदोलन। संसद भवन परिसरात बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दोघांनी संवाद साधला। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। संसद भवन परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन। महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात रांगा। अनेक छोट्या मोठ्या शहरांमधून भीम अनुयायी मुंबईत दाखल। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांनी चैत्यभूमी येथे सुरक्षेचा आढावा घेतला। यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीही उपस्थित होते।
ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन। मुंबईतील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळांना सुट्टी जाहीर। महापरिनिर्वाण दिनानिमित्त वांद्रे वरळी सी लिंकवर आकर्षक विद्युत रोषणाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोनं वेधलं लक्ष। नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांकडून महामानवाला आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अभिवादन। पंचवटी एक्सप्रेसवर लावली महामानवाची पूर्णाकृती प्रतिकृती। सोलापुरात भीम अनुयायांकडून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना। शेकडो मेणबत्त्या पेटवून साकारली दिव्याची आणि अशोक चक्राची प्रतिकृती। वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी 5 वाजल्यापासूनच गर्दी। महायुतीच्या शपथविधीनंतर जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात दुग्धाभिषेक। मार्तंड देवस्थानाकडून दुग्धाभिषेक। सरकारच्या हातून चांगले काम होऊ देत असं खंडेरायाला घातलं साकडं। राज्यात ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी 104 अर्ज। राज्यातील 755 केंद्रांवर मतपडताळणी। निवडणूक आयोगाची माहिती। पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवाशांकडून केला 93 कोटींचा दंड वसूल। एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ही कारवाई। जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे आजपासून पुणे सोलापूर मार्गावरील वाहतुकीत बदल। पहिल्या टप्प्यात पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि दुसऱ्या टप्प्यात सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एफडीए कडून हॉटेलांची तपासणी केली जाणार। निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊन दुर्घटना घडू नये यासाठी एफडीए मार्फत विशेष तपासणी मोहीम। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल